आईची माया काय असते हे आई झाल्यावरच समजतं. माझ्या प्रेग्नन्सीचा प्रवास हा असा काही होता. गर्भात एक स्पंदन जेव्हा निर्माण झालं, ते सांगत होतं की आई तू आता एकटी नाही आहेस. त्या नाजूक क्षणांपासून सुरू होते प्रेग्नन्सी जर्नी. एक हा अद्भुत प्रवास होता. सकाळी मळमळ, थकवा आणि अनपेक्षित भावना, पण त्याचबरोबर मनात खोलवर रुजलेली एक प्रेमाचं बीज ते उमगत होतं, हसत होतं. आणि पहिली सोनोग्राफी, हे छोटंसं हृदय स्पंदन करत होतं तेव्हा डोळ्यातून अक्षरशः आनंदाचे अश्रू वाहत होते. या 9 महिन्यामध्ये मी रडले, हसले. माझ्या पूर्ण शरीरामध्ये जे काही बदल होत होते ते मी सगळे अनुभवत होते. हे सगळं काही माझ्यासाठी खूप नवीन होतं, कारण एक मनसोक्त जगणारी मुलगी जेव्हा ह्या प्रवासातून जाते तेव्हा हा प्रवास तिच्यासाठी खूप अवघड असतो. पण हा अवघड प्रवास एका छोट्या हसूने सोपा करून टाकला. या प्रवासामध्ये मला खूप काही समजलं आणि खूप काही जगता आलं. मला असं वाटतं की हा जो अनुभव आहे तो प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये यावा असं मला वाटतं. आणि आईची माया, आईचं रागवणं हे आई झाल्यावरच समजतं, हे मला या प्रवासामध्ये कळालं. आणि 9 फेब्रुवारीला एका सुंदरशा गोंडस मुलाला मी जन्म दिला. तेव्हा हा पूर्ण प्रवासामध्ये जे काही मला त्रास झाला किंवा इमोशनली ब्रेकडाऊन झालं ते सगळं मी विसरून गेले. आणि मला वाटतं यालाच काय असं आई म्हणतात. आणि आईची जी शक्ती आहे ती आई झाल्यावर ते आपोआप बाहेर पडते असं मला वाटतं. आणि ही सुंदर जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मला ह्या यूट्यूब जर्नीमध्ये सपोर्ट करावा हीच इच्छा. थँक्यू.